जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी मागतो, माझ्याकडे तक्रार आली आहे असं म्हटलंय सुरेश धस यांनी। हगवणेचा नातेवाईक असलेल्या सुपेकरांच्या विरोधात माझ्याकडे तक्रारी आल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। हगवणे जर बाहेर आले तर त्यांना लोक शेण मारतील असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। हगवणेचा कोणतरी तो नातेवाईक आहे, सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट। याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार। तर सुरेश धसांचे आरोप निरर्थक आहेत। सुपेकरांनी TV9 मराठीला हे स्पष्टीकरण दिलंय। कुठल्या कैद्याकडे अशा पद्धतीने कोणी मागणी करतं का असा सवालच सुपेकरांनी केलाय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, सुपेकरांनी नेमकं काय म्हटलेलं आहे? वृषाली, जालिंदर सुपेकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप होताना दिसतोय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात देखील जालिंदर सुपेकरांवरती आरोप झाले होते आणि त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली देखील आता होमगार्ड विभागात करण्यात आलेली आहे। मात्र आरोपांचं हे सत्र आहे ते कुठेही थांबताना दिसत नाहीये। आज देखील भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप केलेले आहेत। कारागृहामध्ये जे काही कैदी असतात त्यांना सोडण्यासाठी जालिंदर सुपेकर 300 कोटींची मागणी करतात, अशा पद्धतीची तक्रारी या माझ्याकडे आलेल्या आहेत। आणि या संदर्भात ज्यावेळी आपण जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सुपेकर यांनी स्पष्ट केले की हे जे काही सुरेश धस यांनी जे आरोप केलेले आहेत ते निरर्थक आहेत। अशा पद्धतीने कैद्यांकडे कोणी पैशांची मागणी करतंय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि रोज जर कुणीही माझ्यावरती आरोप करत असणार तर त्यांना मी काय रोज स्पष्टीकरण देत बसायचं का असं देखील सुपेकरांचं म्हणणं आहे। आणि माझी आता ज्या ठिकाणी बदली झालेली आहे अर्थात होमगार्ड विभागात मुंबईमध्ये मी त्या ठिकाणी जॉईन झालो, त्या ठिकाणी रुजू देखील झालेलो आहे असं स्पष्टीकरण जालिंदर सुपेकर यांनी TV9 मराठीला दिलेलं आहे। मात्र या सगळ्या आरोपांच्या फैरीमध्ये आरोपांच्या चक्रव्यूहात सुपेकर सध्या अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील त्यांच्यावरती आरोप केले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप केले होते। कारागृहामध्ये जी काही खरेदी केली जाते त्यामध्ये जवळपास 500 कोटींचा भ्रष्टाचार किंवा घोटाळा आहे असा आरोप देखील शेट्टींनी आणि दमानिया यांनी केला होता। त्यानंतर ज्या पद्धतीने हगवणे कुटुंबियांना जो शस्त्र परवाना देण्यात आला होता त्यामध्ये देखील जालिंदर सुपेकर यांच्या सहीनेच हगवणे बंधूंना हा शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे। हो, नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सुपेकरांच्या याच मुद्द्यावरून आता अंजली दमानिया यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। जेव्हा माहिती घेत होते तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केला आहे की 300 कोटीची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती। आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत। त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे। कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेला आहे। त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आला आहे। त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते। अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होतील। जेव्हा मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक